मित्रांनो, समोरच बघताय चेंज द गेम वडवलीचे संपूर्ण कार्यकर्ते तसेच ज्याने आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या वडवली गावाचं नाव मोठं केलं असा कावा आणि इकडे कल्पेश भाई आहे. तिसरा भाऊ आला नाही मोगली, तो पण त्यांची पण एक खंबीर साथ लाभलेली असते. आज आपल्याला एक 3 गुलाल बघायला भेटलं. आता हेच एक गाडी पळाली 93वी शर्यत होती. तर चला कल्पेश शेटशी बोलूया. कल्पेश दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज 3 गुलाल तुम्ही घेतले, गणेशाचे 2 घेतले आणि दुसरं एक नंदी आहे. सांगा ना थोडक्यात कशी काय शर्यती जमल्या? शर्ती मैदानातच जमल्या, बॅनर सोडलेले पण काही मैदानात येऊन गाड्या जमवायला लागल्या आम्हाला. बॅनरवर जमलीच नाही गाडी आमची. ओके. आता पहिली गणेशाची एक झाली अगोदर, नंतर रामाची पलवली, त्याच्यानंतर परत तिसऱ्यांदा गणेशाची पलवली. दादा आदात मध्ये पण एकदम टॉप स्पीड लागलाय गणेशाला. काय म्हणणार, आज 2 शर्ती पळवल्या तुम्ही? ना आज आमची इच्छा होती दुसरी पलवाची, कारण पहिरेवाल्यांनी त्यांची पण इच्छा होती की पलू म्हणून आपली गाडी बोलते चांगली पलेल, त्या हिशोबात आम्ही पलवली. पहिल्यांदा वासरू 2 फेरे पलवला ओके घेतल्यापासून. ओके. दादा बघायला गेलं तर वासरांचं केलं असं असतं ना की त्यांना जाम जपून हे करायला लागतंय, पळवायला लागतं. आणि तसंच काहीतरी बघायला भेटतं. पहिल्यांदा मला तर वाटतं आज पळवलं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. काय म्हणणार तुम्ही? हो ते तर आहेच ना. आम्ही पहिली गोष्ट आमची सगळी मी तर सोडून बाकी माझे पोरं आहेत, भाऊ आहेत, ते सर्व मेहनत करतात बैल वासरांची. दादा बघायला गेलं तर क्रिकेट क्षेत्रानंतर आज एक ट्रेंडिंगला विषय म्हणजे बैलगाडा क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये पण आपल्या वडवली गावाचं वर्चस्व ठेवण्यासाठी कुठे ना कुठे तुमचा प्रयत्न आहे. आज बघायला गेलं तर आपला काका म्हणजे स्वर्गीय शंकर शेट्टी यांच्या नावाखातीर आज तुम्ही गाडीवर देखील बसलेला होता. तिन्ही वेळेला तुम्हीच फेऱ्याला बसलेला आणि तिन्ही शर्यती गुलाल केलेला आहे. त्यांचं पण असं एक वैशिष्ट्य होतं, जीव तोडून गाडी मारणार. आणि अशा बरेचशा आपण मोठ्या मोठ्या शर्यती बघितलेल्या, जे बाण जरी आला ना तरी म्हणजे कधी छकड्यावरनं उतरले नाही, बैलांना धरूनच असायचे. त्यांची एक खासियत होती. काय म्हणणार आज? तर त्यांच्या पावलावर पाऊलच टाकून आपण घेतलं हे क्षेत्र पुरं चालवायला. तर त्यानुसार आपण मेहनतीने आपली पोरांची मेहनत आहे, आपले नातेवाईक आहेत आपले, त्यांची पण मेहनत आहे, मेहनत करतात. त्यानुसार आमची बैल पण आम्हाला साथ देतात. बघा दादा, वासरे एकदम चांगली नाव करणार आहेत. त्यांच्याकडे बघूनच सगळी म्हणजे मैदानामध्ये बोलत होती की कुठे ना कुठे तरी चर्चेचा विषय ही वासरं आहेत. आज ही वासरं पळतात कुठून कुठं. आम्ही पण एक अशा आशेने आलेले आहे की मुंबईचं नाव हे मोठं करणार आहेत. स्पीड कसं आहे, काय म्हणणार त्यांच्या स्पीड बद्दल? नाही, चांगलीच पळतात वासरू. आम्ही एकदम म्हणजे कोरा वासरू घेतलेला, फक्त 3 ते 4 फेरे होते तिकडे टाकलेले ताई. आणि इथं आणून म्हणजे आम्ही काही असं बघितलं पण नाही का पळतानी. जाऊन फक्त घेतला. आपला ड्रायव्हर होता इसाक म्हणून, त्याच्या थ्रोनी घेतलेला, त्याच्या विश्वास शब्दावर आपण वासरू घेतला. आज तुमच्या सोबत म्हणजे बघा, ही क्रिकेट क्षेत्रामध्ये नेहमीच आपल्याला बघायला भेटतं प्रेम असू दे म्हणजे सगळीच जण ही पोरं आहेत ना. जय भाई असू द्या, कावा असू द्या, ही तुमची टीम आहे ना. परत आपला पोलीस भाऊ असू द्या, सगळी सोबतच असतात. काय म्हणशील? हो ते आहे, म्हणून तर आहे क्षेत्र आणि आमची खेळ चालू आहे आमचा. ते नसलं तर मग आम्ही जात पण नाही. एक तर मॅची असायच्या, मॅची करायच्या किंवा शर्यती करायच्या. जेव्हा त्यांना सुट्टी भेटेल तेव्हाच आपण नियोजन करतो बरोबर आहे. शर्यतीचं. बघा, या पोरांशिवाय काहीच म्हणजे क्षेत्र नाहीये. जेव्हा हे काम करतील, हे सगळ्या गोष्टी बघतील, तेव्हाच कुठे ना कुठेतरी आपल्याला या लढती बघायला भेटतील. काय म्हणणार? हो नक्कीच, कारण पोरांशिवाय हा खेळ राहिला नाही. आणि सध्या आता यो नवीन नियम काढलाय सकाळचा, आता एकदम बैलांसाठी आणि सर्व गाड्या मालकांसाठी बेस्टच आहे. कारण पोरं आता कशी उन्हाळ्याच्या मुलात कटाळता नाही आला, पण त्यानुसार त्यानुसार मग नियोजन होत नाही लवकर, कंटाळता पोरा. त्या हिशोबाने जशी पोरं आपली आहेत, आपली खंबीर साथ आहे त्यांना त्यांची, आणि बैलांची पण त्यांच्याकडे मेहनत असते भरपूर. त्यानुसार बैल पण त्यांना गुलालात ठेवतात. दादा आता बघायला गेलं तर आपली एक टीम या महाराष्ट्रामध्ये एक नामांकित टीम म्हणून ओळखली जाते. काय सांगाल आपल्या टीम बद्दल किंवा संपूर्ण टीमवर्क बद्दल? क्रिकेट क्षेत्र पण तुम्ही वर्चस्व गाजवून ठेवलंय. हो, टीमचं तर आपलं नावच आहे पहिलेपासून, कारण नावच तसं आहे आपलं चेंज द गेम म्हणून. आणि पोरांची मेहनत पण असते, आणि पोरं फुल एफर्टने आपल्या मॅचच्या सिच्युएशननुसार खेळत असतात, आणि त्याचनुसार आपली हीच पोरं शर्यतीमध्ये पण आहेत. मग आता सध्या क्रिकेट वगैरे चालू आहे का नाही? नाही, सध्या आता बंद केलं. आता उन्हाचा तीव्रता पण वाढलेली आहे, आणि फक्त नाईटला असेल आता सध्या बंदच केलं आम्ही पण. ओके. चला कावाचे 2 शब्द बोलतो. बरोबर. मित्रांनो, समोरच बघताय कावा उर्फ कमलेश पाटील, एक ऑलराऊंडर म्हणून आपल्या चेंज द गेम वडवलीचा एक कार्यसम्राट म्हणून ज्याला ओळखलं जातं, असं आपला कावाबाई आहे, ऑलराऊंडर प्लेयर. कावाबाई, काय सांगशील? आज एक चांगली लढत बघायला भेटली. आत्ताची पण एकदम अंतरामध्ये गाडी झाली आपली, आणि या बैलांचा स्पीड कुठून कुठेतरी सर्वांनी बघितला आणि सगळी इम्प्रेस झाले आजच्या या लढतीने. काय म्हणशील?
नक्कीच बैलांवर आमचं प्रेम आहे आणि ते आम्हाला प्रत्येक अड्ड्यात गुलाल देतात, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि आजचा जो पैरा होता आमचा सिंगम बेडा बदलापूर चिके म्हणून, ती गाडी मला माहित होती. भरपूर दिवस झाले मी त्यांना सांगत होतो दादाला की हा नियोजन कर आपल्याला, कारण का त्याचा मी स्पीड दुसऱ्या बैलांमध्ये बघत होतो. तर गणेशाला एवढे दिवस मी बघत ते बैल म्हणजे खालनं पुरत नव्हता चांगला, त्याच्यामुळे काही आम्ही मोठी गाडी खेळत नव्हतो. आणि आज तो पहिरा झाल्यामुळे आम्ही पहिले ठरवलेला की आज जरी गाडी अड्ड्यात नाही जमली तरी आपण नाव देऊ. आणि आपल्या रामाचा बघायला गेला तर छोट्या गाड्या आता नवीन घेतल्या. आपलं पहिलं दुसऱ्याच मैदानाने दुसऱ्या गुलालात 2 गुलाल झाले त्याच्या आता. मस्त. आणि रामाचा विषय असा आहे की जेवढी गाडी असेल, आज सुद्धा 2 शेकडं गाडी लेट सुटून पण गाडी 1 शेकड्यात पुढे ओव्हरटेक केलेला आहे. त्याचं नावच आम्ही ठेवलंय येडा रामा. अरे वा. आणि तो भरपूर येडाच आहे, म्हणजे आता पण तो उभा आहे म्हणून हा गुलाल तर करूनच देत नाही. दादा बघायला गेलं तर तुमचा खेळ 1 नंबर मधला होता जेव्हा आपला जपान दावणीला होता. कुठं ना कुठं तो गेल्याच्या नंतर आपला खेळ कुठेतरी कोलमडला, पण तुम्ही खचून गेले नाही. आपला गणेश आहे, त्याचं नाव 100% पूर्ण करणार. आणि मला तर वाटतं हळूहळू करून तुम्ही वर चढ पायरी करतायत आणि मला तर वाटतं हा गणेश आहे तुम्हाला त्या लेवलला परत नेऊन सोडणार आहे. काय म्हणशील? नक्कीच बघा, तुमचे जर म्हणजे जर बैलांवर प्रेम आणि दुसऱ्या बैलांवर असलेली निष्ठा चांगली असेल तर तुमच्या दावणीला एक नाही तर असे प्रत्येक जेव्हा तुम्ही नवीन बैल घ्याल किंवा वासरू घ्याल तर नक्कीच तुमच्या दावणीला लागत असतो. आणि आम्ही आता यो रामा घेतला, त्या दिवशी पहिलंच मैदान पळाला. एवढी म्हणजे प्रेक्षक बोलत होते की तुम्हाला भेटतात तरी कुठे म्हणजे बैल. आता आमचे म्हणजे हेच असं आहे की बैलांवर प्रेम आणि ते त्यांनी दिलेला आपल्याला आशीर्वाद. आणि जपानचा झाला, जपान आपला होता की म्हणजे आता शब्दच नाही जपानसाठी, कारण का दोन्ही रस्त्यांनी पब्लिक जसं आपला गणेश पळतो तसा जपान पण होता. आणि जपानच्या पावलावर पाऊल ठेवून एक म्हणजे गणेश आपला नक्कीच त्याच्या म्हणजे जसं पळत होता जपान सेम तसंच आता आपला गणेश पण पळतो. आता जर डावीला पब्लिक पळवला तसंच उजवीला पण पब्लिक त्याच अड्ड्यात पळतो. म्हणजे जपानचा पावलावर पाऊल त्यांनी ठेवलेलाच आहे आता. दादा वाटतं का हा खेळू शकता आपल्याला? जो खेळ खेळायचा आहे म्हणजे जशा प्रकारे आपल्याला लढती खेळायच्या आहेत, जो नंबर मध्ये खेळायचा, काय वाटतं याच्याकडे बघून? नक्कीच आता ते कसं आहे नियोजन हळूहळू करायचं. एकदम फक्त टॉपला नाही. लगेच टोपला जाऊन आता आपला गणेश आदत आहे तर आपण आता आदत मध्येच खेळू. जसा तो आता मोठा होईल तसं आपण मोठ्या गाड्या पण पकडू. पण त्याला स्पीड हल्ली पण एवढा आहे की तो मोठमोठ्या गाड्या खेळू शकतो. पण आपण पहिले पण जपान जेव्हा आपला आदत होता तेव्हा पण आपण कधी म्हणजे असं मोठ्या गाड्या खेळलो नाही. जेव्हा बैल आपला म्हणजे मस्तीत आला मोठा झाला तेव्हाच आपण त्याला पण मोठ्या गाड्यात पळवला. आणि तुम्ही बोलले जसे की जपानची जागा नक्कीच तो भरून काढेल. 100% बघायला गेलं तर नंदी आपल्या भावाप्रमाणे जीवाभावाचा असतं आणि काळजाचा तुकडा असतो. तो गेल्याच्या नंतर कुठं ना कुठं तरी खचून जायचं नसतं. संपूर्ण आपले 3 भाऊ किंवा संपूर्ण त्यांची टीम बघताय, त्यांनी एक जिद्द ठेवली आणि त्याच जोशात त्याच जोमात पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरले आणि पुन्हा एकदा टॉपमध्ये आहे. बघायला गेलं तर आता तो जो वासरू आहे तो चांगला पळतोय, टॉप पळतोय पब्लिकला. मोठे मोठे लढती खेळू शकतात, पण दादा बोलल्याप्रमाणे की बघा नंदीला मोठे नंदी टाकून कुठं ना कुठे थकवायचं नाही छातीमध्ये. काय बोलशील तू? नक्कीच आता आदत आपला गणेश पण आदत आहे. आता भरपूर कॉल येतात. आता पब्लिकला पळतो बोलल्यावर कोणाचे ना कोणाचे कॉल सतत येतच असतात. आता त्यांना पण मी कधी असं नाही बोलत डायरेक्ट. मी किती कोणाचा आला मेसेज आला, माझ्याकडे आयडी आहे आयडी, मी सांगतो भाऊ नक्की आपण बैल पळू. कारण का आदत आहे. आता 8 ते 10 दिवसात आम्ही बैल काढतो, प्रत्येक आड्याला बैल नेत नाही. नेला तरी असा एकदाच पळवतो. आज फर्स्ट टाइम आम्ही 2 वेळा बैल पळवले. आता या सीझनला आता वापस आता 22ला अड्डा आहे. आता 22ला नियोजन बघू झाला तर आमची तर इच्छा नाहीच आहे, लग्न पण आहेत, पण लगेच आता पळू नाही बैल. बरोबर. चला शुभेच्छा देतो. बघा असेच वासरे आपण दाखवत राहू. हा कुठून कुठेतरी मुंबईचा जो क्षेत्र आहे ना तो कसा तरी पुढे नेईल याचा प्रयत्न करू. हा वासरू पण एकदम टॉप पळतो आणि येणाऱ्या कालामध्ये 100% हा टॉपच दिसणार. चला खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण टीमला, त्यांच्या चेंज गेम वडवली असू द्या किंवा सरपंच अर्चन शेठ पाटील यांच्या संपूर्ण टीमला. धन्यवाद दादा. धन्यवाद.